जय हरी। आज आपण ताल भजनी ठेका याविषयी माहिती घेणार आहोत आणि तो ताल हातावर कसा द्यायचा ते बघणार आहोत। ताल भजनी ठेका याच्या मात्रा 8 आहेत आणि त्याच्या टाळ्या ज्या आहेत तर ती पहिली आणि पाचवी टाळी ही बंद टाळी असते आणि 2, 4, 6, 8 या मात्रांवर टाळी खुली असते आणि 3 आणि 7 या मात्रा खाली असतात। मग त्या हातावर द्यायच्या कशा तर ते बघणार आहोत आपण। पहिली जी मात्रा आहे तर ती बंद टाळी म्हणजे अशा प्रकारे, दुसरी मात्रा खुली टाळी, तिसरी मात्रा डावीकडे हात घ्यायचा आहे, चौथी मात्रा खुली टाळी, पाचवी मात्रा बंद टाळी, सहावी मात्रा खुली टाळी, सातवी मात्रा उजवीकडे हात घ्यायचा आहे आणि आठवी मात्रा खुली टाळी। म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारे टाळी द्यायची। मी म्हणतो माझ्याबरोबर म्हणा। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारे अंकावरती ह्या टाळीचा बराच सराव करायचा आणि त्याच्यानंतर मग त्या भजनी ठेक्याचे बोल, तालाचे बोल ह्या टाळीवर म्हणण्याचा प्रयत्न करायचा। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना 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 धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना। हा ताल म्हणताना आपण मात्रा मोजून म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारे मात्रा एकदा मोजायच्या आणि भजनी ठेका पण एकदा म्हणायचा। अशा पण प्रकारे प्रयत्न केला पाहिजे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8
1 2 3 4 5 6 7 8 धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना. अशा प्रकारे पहिले टाळीवर प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे आणि त्यानंतर मग ह्याच प्रकारे हातामध्ये टाळ घेऊन एका दोनावरती त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे अंकावर आणि त्याच्यानंतर मग त्या टाळाबरोबर ताल म्हटला पाहिजे. आपण आता हातात टाळ घेऊन तो कसा वाजवायचा ते बघू. आता हा जो टाळ आहे तर तो धरण्याची सुद्धा पद्धत आहे. हा डाव्या हाताचा अंगठा हा टाळाच्या बाहेरून आला पाहिजे आणि उजव्या हाताचा अंगठा आहे तो टाळाच्या अशा वर आला पाहिजे. हा टाळ मुठीमध्ये आतून आहे आणि हा टाळ बाहेरून आहे. म्हणजे हा टाळ ह्या टाळाकडे इकडे ह्या दिशेने बघत आहे असा तो हातात धरला पाहिजे. आणि त्यानंतर पहिला टाळी जी आहे आपली पहिली टाळी जी आहे तर ती बंद आहे म्हणून हा जो टाळ आहे वरचा तर तो खालच्या टाळाला असा बंद करायचा 1. दुसरी मात्रा आहे खुली 2. तिसरा डावीकडे. चौथी मात्रा खुली आहे. 5वी मात्रा बंद आहे. 6वी मात्रा खुली आहे. 7वी मात्रा उजवीकडे हात आहे आणि 8वी मात्रा परत खुली टाळी आहे. मग त्याप्रमाणेच हा टाळ वाजवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. अशा प्रकारे पहिले टाळाची भरपूर प्रॅक्टिस करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग मध्यलयीमध्ये टाळ वाजवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यावर पहिले अंकच म्हणायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर भजनी टेका म्हणण्याचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. याच्यावर भजनी टेका कसा म्हणायचा? धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना 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 धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना. याच्यानंतर अंका आणि तालाचे बोल असं एकत्र पण दोन्ही सराव करायचा. म्हणजे
अंक 2 वेळा म्हणायचे आणि ठेका 2दा म्हणायचा. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना. 1 2 3 4 5 6 7 8. धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना. 1 2 3 4 5 6 7 8. धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना धिन्ना धिन धिना धिन्ना तीन तीना. अशा प्रकारे जर टाळाची प्रॅक्टिस केली, सराव केला, तर आपल्याला अभंगाबरोबर सहज टाळ वाजवता येईल. परंतु त्याच्याकरता पहिले सुरुवातीला टाळ वाजवून अलंकारांची सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे, अंकांची प्रॅक्टिस केली पाहिजे, भजनी ठेका टाळावर म्हणता आला पाहिजे आणि त्याच्यानंतर अभंगाबरोबर म्हणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रामकृष्ण.